मागवलेलं आहे हे पत्र त्यांनी दिलेलं आहे। आता मी ते फोनवरती पण म्हणजे आता त्यांचाच फोन आला होता, मी लावला नव्हता, तर त्यांनी सांगितलं की त्यांचा अहवाल आम्हाला आल्यानंतर आम्ही फाईल पुटअप करतो असं ते म्हटले। हा झाला ह्या प्रपोजलच्या अनुषंगाने विषय। दुसरा विषय माननीय जिल्हाधिकारी सरांना ह्या बाबतीत जेव्हा आपलं आंदोलन सुरू झालं ह्या मागच्या 10-12 दिवसामध्ये, तर आम्ही वेळोवेळी साहेबांना जिल्हाधिकारी सरांना आम्ही याची माहिती देत होतो। त्याच्या अनुषंगाने मी आणि तहसीलदार यांनी परवा रविवारी जेव्हा आम्ही गेलो, कारण आपलं तोपर्यंत मला तर शनिवारी जलसंपदा आंदोलन शनिवारी होतं तुमचं, रविवारी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे गेलो। जिल्हाधिकारी साहेबांना सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी याचा आढावा घेतला सगळा, आणि पुन्हा एकदा हे जे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आहे तर असं सांगण्यात आलं होतं की आपल्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देणारी जी संस्था नाशिकची आहे, जे हे आहे विभाग आहे, तर त्या विभागाला, कारण हा प्रकल्पाला एक अपवाद म्हणून त्या अनुसूचित ड मध्ये टाकून विशेष बाब म्हणून हे प्रकल्प पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे। आणि त्याकरिता असं जर विशेष बाब करायची असेल तर त्याला शासनाची पूर्व मान्यता घ्यावी लागते, आणि त्यासाठी पूर्व मान्यता द्यावी म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी की ह्या प्रकल्पाला गरज आहे त्याच्या अनुषंगाने याला जलसंपदा विभागाने पूर्व मान्यता द्यावी म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी काल 13 तारखेला सुद्धा ते पत्र पाठवलेलं आहे। आज जिल्हाधिकारी महोदय मंत्रालयातच होते, त्यांनी आज कॅबिनेट आणि मंत्रालयातली सगळी धावपळ असल्यामुळे तिथं काही सेक्रेटरीची त्यांची भेट होऊ शकलेली नाही। जिल्हाधिकारी साहेब परत आता मुंबईमधून निघालेले आहेत छत्रपती संभाजीनगरला याला, आणि आपल्याकडे इथे या म्हणजे आपल्या बीडला येण्यासाठी। तर जिल्हाधिकारी साहेबांनी मगाशी फोनवरती पण आपल्याला सांगितलं की 16 तारखेला मी जबाबदारी घेतो, आपण सेक्रेटरी साहेबांची वेळ घेऊ आणि हे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त करू। अशा पद्धतीची मगाशी जिल्हाधिकारी साहेबांनी पण आश्वासन आपल्याला दिलं फोनवरती, जेव्हा मी स्पीकरवरती फोन घेऊन आपल्याशी बोलतो। आता जिल्हाधिकारी जेव्हा म्हणतात तुम्ही इतके दिवस आंदोलन करत आलेला आहात, 2 दिवस जिल्हाधिकारी साहेबांसाठी किंवा जिल्हाधिकारी साहेब काय करतात त्यांना संधी तर दिली पाहिजे। जिल्हाधिकारी साहेबांनी आतापर्यंत काय अशी जिल्हाधिकारी साहेबांनी असं काय म्हटलं होतं का की या आपण बसू आणि लगेच उपलब्ध करून घेऊ, असं नाही। पण जिल्हाधिकारी साहेबांनी आता आश्वासन दिलेलं आहे 16 तारखेला ही मीटिंग होऊ द्या, त्या मीटिंगमध्ये काय होते आपण बघू। सेक्रेटरी सरांशी ते आज पण बोलतील, ते मगाशी मला म्हटले होते की जर समजा ते फ्लाईटमध्ये बसायच्या अगोदर बोलणं झालं तर बोलणं पण सेक्रेटरी साहेबांशी करून देतील, नसेल कारण ते सेक्रेटरी साहेब अवेलेबलच होतील असं नाही आज बोलायला, तर समजा उतरल्यानंतर परत काय बोलणं होतं तर बोलणं करून देतो, कॉन्फरन्सवरती वाटलंच घेता येईल तुम्हाला। तर असं ते बोललं म्हणजे एवढे प्रो ॲक्शन जिल्हाधिकारी साहेब घेत आहेत, पुढे येत आहेत। मग त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांच्या शब्दाला मान देऊन आपण हे आंदोलन स्थगित करावं। 16 तारखेला आपली मीटिंग होईल, 16 तारखेमध्ये काय होतं बघू। त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं की नाही बाबा हे पुन्हा एकदा आमची फसवणूकच होते असं वाटलं तर तुम्ही आंदोलन तेव्हा आम्हाला पण नसणार ना तोंड की तुम्ही इथंच या, म्हणजे आंदोलन तुम्ही कुठे बाहेर करू नका, इथंच अशाच पद्धतीने या तुम्ही। हां काय करायला आणि त्यांच्यावर विश्वास बहिष्कार टाकला नाही, आम्ही मतदान नाही लोकसभेला बहिष्कार टाकला 10 वर्ष हां, त्याच्यानंतर 12 वर्षाचा कालावधी निघून आता राजकीय लोकांनी तर आम्हाला खूप काही खोटं बोलून आम्हाला घडवलं, आम्हाला त्याच्याबद्दल आता बोलायचं नाही। आम्ही त्यांच्याबद्दल बोलतो, उद्या बोलू, काल बोललो, आजही दिवसभर बोलतो, आता तुमच्यासमोर आम्ही त्यांना नाही बोलतो। बरं आता बरं, आमची गावकऱ्यांची विश्वासार्हता जी आहे संपूर्ण संपुष्टात आली। विश्वास कोणावर ठेवा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर, कारण गेली 25 वर्ष झालं आम्ही विश्वासावर जगत आलो। आम्ही कशावर जगत आहोत? आमचा विश्वास आम्ही पहिल्या दिवसापासून आंदोलनाचं सांगतो, आम्हाला प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, सर्व अधिकारी मंडळाने तर आम्हाला खूप सहकार्य केले। आम्ही एक पिंचीही तुमच्यावर नाराज नाही गावकरी, आम्ही जे नाराज आहोत आम्ही ह्या राजकारणी मंडळीने आम्हाला फसवलं आहे, त्यांच्यापाशी आमचं थोडंसं काम गुंतलं आहे। एक विखे पाटील साहेबांना किती वेळ लागणार आहे सही करायला, फक्त तिथंच गुंतलं आमचं। एवढं जर त्यांनी सही केली तर आम्ही इथं कशाला रात दिवस हे बाहेर लेकरं बाळा घेऊन इथं कशाला बसू, आम्हाला काय हवंच आहे कसं आहे? बरं तुमचीसुद्धा तुम्हाला सुद्धा परेशानी दुःखात तुम्हाला त्रासच आहे ना आमचा, तुम्हीही त्रास आहे आम्हीही त्रास आहे, पण ह्या राजकारणी मंडळीने एवढं काय करत नाही। आज ही काय लाईव्ह पाहत नसतील का ते दिवसभर?
ते पाहत असतील ना. आज आम्ही तिथं 6 तास रस्ता रोको केला, एसट्या थांबल्या, की आमच्यापाशी जाणीव आहे या गोष्टी. एसट्या थांबल्या, कोणी कामाची माणसं असतील, कोणी पेशंट असतील त्याच्यामध्ये, ही लोक राजकारणी लोकांना हे दिसत नाही. दादा आप जो बोल रहे हैं हम सब समझते हैं और ये आपकी वजह से अंदर बैठ के ये साहब मैडम लगातार कॉल पे कॉल करके ठीक आहे सर, आमचा पहुंचने की तुमच्या ट्राई कर आम्ही रहे तुमचा विश्वास असं नाही. ऐका, आज 14 दादा आप जो बोले थे पूरा बिल्कुल समझ गया 16 तारीख को ऑक्टोबर 24 असा गोदावरी खोऱ्याने जर आमचे प्रमाणपत्र द्यायला नाकारलं तर मी आता हा प्रश्न बरोबर विचारला. एक आहे आता हे आहे ना बाबा, ऐका ही बाब आहे ना, जेव्हा प्रशासन सुद्धा मृदा आणि जलसंधारण पण विशेष बाब म्हणून द्या म्हटले, ते नियमात बसत नाही म्हणून त्याला अनुसूचित ड मध्ये टाकून विशेष बाब म्हणून प्रमाणपत्र द्या म्हणून मृदा आणि जलसंधारण विभागाने सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी ते एंडोर्स केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी उद्या 16 तारखेला मिटिंग घेणार आणि जिल्हाधिकारी म्हणजे लोक तुम्ही जर देणार नसाल या अगोदर भेटून तुम्ही त्याला असं आहे. तर याच्यामध्ये एक आहे की तुम्ही म्हणतात 10 वर्षापासून मला वाटतं त्याचा सगळा इतिहास काढला आहे, 99 पासून ते सगळं चालू आहे, सगळं काढलं. त्याच्यामध्ये आपण ह्या ऑक्टोबरपासून म्हणजे तुम्ही लोकसभेवर बहिष्कार टाकला, विधानसभेला मतदान केलं तुम्ही, आपण भुजबळ मॅडम असतात, त्याच्यानंतर अविनाश पाटील साहेब होते, त्याच्यानंतर आपण फॉलो केलं मृदा आणि जलसंधारण विभाग आणि विशेष बाब म्हणून प्रपोजल ऑक्टोबरमध्येच पाठवलं. हो प्रत्येक ठिकाणी ताई हर एक टेबल पे फाइल और लेटर लेके हम खुद गए और एक बार नहीं 3 बार रिटर्न देखते गए और लेते आए वापस रिटर्न रास्ते. ऐसा 3 बार किया और 4थी बार मंत्रालय में वो भी पाटिल साहब के हाथ में हमने खुद देखे. तिथनं पुढे आता काय झालं, पाटील साहेबांची व्यक्ती काय बोलला आम्ही पाटील साहेब बाबा की एक बात मुझे बहुत अच्छी लगी कि ये जो मुद्दा है ना, इसमें आप इसमें क्या रहता है, देखिए इसमें 3 लोग पिसते हैं. नेताओं के लिए मुद्दा और मुर्दे, ये मुद्दे और मुर्दे ये जीवंत ठेवाव लाते हैं, जीवंत रखना पड़ता है मतलब. पर इसमें पिसते कौन है? 3 लोग. बाबा ने जैसे बोला, पब्लिक, प्रशासन और अधिकारी, 3 लोग पिसते हैं. बाकी ये नेता लोग उन्हीं मुद्दों को लेके सालों साल आमदार की खासदार की चलती होती तो हाथ जोड़ के बिकती है. आप मतलब आपके ऊपर भी ये ना आए. अभी ये लोग मान लो आज ये से चली भी जाते हैं और 16 तारीख को वापस जैसे आपने बोला जरी मुद्दा पेटला तो काय होणार. तो याच्यामध्ये 3 लोकांच्या खच्चीकरण होणार आहे, यांच्या तुमच्या ह्यांच्या फक्त. तो कशाला आपला खच्चीकरण करायचं? तुम्ही जरी फोर्स टाकला ना तो 100% होऊ शकतो. आप यदि बोलेंगे ना तो हम कहाँ तक पुलिस प्रशासन कहाँ तक उसमें पुलिस का कहाँ तक पुलिस है नहीं अपने पास. मी मला एक नंबर माहित नाही ऊपर के नेता मी किती लोकांची बोलतो, मला नंबर पण माहित नाही. सगळ्याच्या त्याला विचारून त्याला विचारून आहे का चप्पल सापडले